नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मिरची पिकावरील ब्लॅक थ्रिप्स या किडी संदर्भात माहिती जाणून घेणार आहे। शेतकरी बंधूंना आजचा जर विषय आपल्याला आवडला तर लाईक करा, इतर शेतकऱ्यांना शेअर करा, तसंच आमच्या DBSKKV यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सद्यस्थितीमध्ये मिरची पिकावर ब्लॅक थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणामध्ये सर्वत्र पाहायला मिळत आहे। आपल्याला सर्वांना माहिती, मिरची हे पीक पॉलीहाऊस, शेडनेट आणि खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि या पिकावर या काळे फुलकिडीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे। हे काळे फुलकिडी अतिशय सूक्ष्म असतात, निमुळते असतात, सहजासहजी आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत आणि या किडीची पिल्लं आणि प्रौढ पानांच्या खालच्या पृष्ठभागावर, फुलावरती, फळावरती यांचा वावर पाहायला मिळतो। ज्या ज्या ठिकाणी या किडीचा वावर असेल त्या ठिकाणून पिल्ला आणि प्रौढ तो भाग खरवडतात। खरवडल्यानंतर जो स्रवणारा द्रव आहे त्याचं शोषण करत असतात आणि ज्या ज्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी लक्षणं पाहायला मिळतात। तर ती जी लक्षणं आहेत ती पानांच्या जी कडा असतात ते वरच्या दिशेने वळलेल्या पाहायला मिळतात, पानं चुरडलेली मुरडलेली दिसतात, आकसलेली पाहायला मिळतात, झाडांची वाढ खुंटते, पानांचा देठ लांबलेला असतो, जी काही फुलधारणा झालेली असेल त्याची गळ आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर जी काही फळं आहेत ते सुद्धा आकुडकी झालेली असतात। आणि या फुलकिडीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना परिचित असलेला चुरडामुरडा किंवा बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव, विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मिरची पिकामध्ये होतो। तर या किडीचं व्यवस्थापन करत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, मिरचीची लागवड आपण जी काय वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित आहे, सिल्वर प्लास्टिक मल्चचा वापर करा। त्याचबरोबर लागवड करत असताना मिरचीच्या पिकाच्या सभोवताली 2 ते 3 वळी मका, ज्वारी किंवा झेंडू आणि मका किंवा ज्वारी या 2 रोपांच्या मध्ये झेंडूची लागवड करा, जेणेकरून बाहेर जो काय थ्रिप्स आहे तो आपल्या मुख्य पिकामध्ये येणार नाहीत, त्याला अडवलं जाईल। तसंच मित्र कीटकांचं संवर्धन, संगोपन होईल आणि या ज्या हानिकारक किडी आहेत मऊ अंगाच्या त्यांना खाण्याचं काम करतील। त्याचबरोबर लागवड झाल्यानंतर जशी जशी मिरचीची वाढ होत असते तसे तसे आपण मिरची पिकामध्ये काही प्रमाणामध्ये जर निळ्या आणि पिवळ्या रंगाचे चिकट सापळे वापरले तर या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे की नाही तो समजतो। त्यामुळे पिवळ्या किंवा निळ्या रंगाचे चिकट सापळे ह्या पिकाच्या उंचीच्या सर्वसाधारणपणे आपल्याला 6 ते 7 किंवा 10 सेंटीमीटरपर्यंत उंचीवर लावता येतात आणि याचा जर आपल्याला उपयोग मोठ्या प्रमाणात या किडीचे प्रौढ जायबंद करायचे असतील तर 1 एकर क्षेत्राकरता 60 ते 70 आपण हे चिकट सापळे वापरू शकता। हे सर्व करत असतानाच शेतकरी बंधूंनो, आपण प्रादुर्भाव येऊ नये म्हणून मिरची पिकावर आपण जर निंबोळीचं तेल 1 लिटर पाण्यामध्ये 2 मिली किंवा आझाडिरेक्टिन 1% 10,000 ppmचं 1 लिटर पाण्यामध्ये 3 मिली हे दोन्ही वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा फवारण्या आपण 7 दिवसाच्या अंतराने करत राहिलो तर ह्याच किडीला खाण्यापासून परावृत्त केलं जातं आणि किडी कमकुवत होतात आणि लागलीच आपण जे काही शिफारशीत कीटकनाशकाचा वापर केला तर त्यांचा पूर्णतः बंदोबस्त आपल्याला करण्यास मदत होते। त्यामुळे आपण अशा प्रकारच्या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर करत असतानाच आपण जैविक बुरशींचा सुद्धा वापर करायचा आहे। बिव्हेरिया बॅसिना किंवा मेटॅरिझम ॲनिस्प्ली याची मात्रा आपण 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली घेऊन फवारणी करा। हे सर्व करत असतानाच आपण जे सध्या चांगले प्रभावी कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये स्पिनोसॅट 45% तीव्रतेचं 0.3 मिली प्रति लिटर पाण्यात घ्या किंवा फिप्रोनिल 5% तीव्रतेचं 1.5 मिली प्रति लिटर पाण्यात घ्या। त्याच पद्धतीने स्पिनोटोरम 11.7% तीव्रतेचं याची मात्रा आपण 0.9 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे। हे सर्व करत असतानाच काही नवीन जे काही कीटकनाशके जे या मिरची पिकामध्ये फुलकिडीसाठी लेबल क्लेम आहेत ते या सोबत मी दाखवलेलेच आहे, त्याचाही वापर आपण करून सद्यस्थितीमध्ये जो काय मिरची पिकावर आलेला ब्लॅक थ्रिप्स काळे फुलकिडीचा जो प्रादुर्भाव आहे त्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करावं आणि उत्तम चांगलं पीक भरघोस आपण घ्यावं। तर ही आपली माहिती आवडली असल्यास आपण नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि विद्यापीठाचे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। धन्यवाद।